तर मित्रांनो, ऐश्वर्या आज मिनी मुकबॅंग करणार आहे आणि त्यासाठी मी KFC वरनं तिच्यासाठी बर्गर, फ्राईज आणि राईस बॉल आणि चिकनचे स्ट्रिप्स वगैरे मागवलेत. तशी ती खायला खूप एक्सपर्ट आहे, पण मला म्हणाले की एकदा आपण ट्राय करूया. तर आज मिनी मुकबॅंग होणार आहे. हे बघा, तुम्ही लिफ्ट आली आता, फर्स्ट सेकंड, आणि आता जे KFCचं पार्सल आहे ते येणार आहे. भरपूर मोठं पार्सल मागवलं आहे, म्हणजे ॲक्च्युली तिच्या या भुकेच्या हिशोबाने भरपूर मागवलं आहे. हळूहळू ती सुरुवात करते आणि पोपट झाला आहे. इथे कोण नव्हतं. वेट करूया आपण, पार्सल आलं ना आता का डायरेक्ट मी दार उघडतो आणि मग तुम्हाला दाखवतो मी त्याच्याकडे काय काय आहे, त्या पार्सलमध्ये काय काय. आणि हे KFCचं पार्सल आलं आहे. याच्यामध्ये चिकन बकेट, अजून काय डिप्स वगैरे आणि काय म्हणतात त्याला, स्ट्रिप्स वगैरे, हे सगळे. हे 2 प्रकारचे बर्गर आहेत आणि याच्यामध्ये पेप्सी आहे. स्नूफी, हे मुकबॅंग तुला नाही करायचं आहे, म्हणजे तू वास घेशील तरी तो पोट भरेल एवढं आहे हे. आता याचं अनरॅपिंग पण ऐश्वर्याच करेल. ऐश्वर्या रेडी होते जरा. अनरॅपिंग वगैरे झाल्यानंतर मग आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूया. स्नूफी ऐक ना, आता सायकल नाही खेळायची, तुला खायचं आहे ना ते. हा चल, आता ऐश्वर्या अनबॉक्सिंग करणार आहे. स्नूफी तुला काय पाहिजे? फ्राईज पाहिजेत? फ्राईज हा खायला पाहिजे. बघ चल, छोटा मुकबॅंग, मिनी मुकबॅंग. काय काय आणलंय ते चेक कर आधी जरा. पहिले तू मला सांग. तू मला सांग, हे सगळं प्लॅन करण्याची गरज काय होती? हे कसं असतं माहितीये, मुकबॅंग जी लोक करतात ना ती प्रीप्लॅन्ड असतात ना. अच्छा. मी अनप्लॅन बघतोय, तू किती खाऊ म्हणजे तू शकतो. unplanned आणि मध्ये तू- अनकट असेल, याच्यामध्ये कट नाहीये. अच्छा, जे राहील ते ठेवायचं. म्हणजे तू मला चॅलेंज दिलंयस. चॅलेंज नाही ग, चॅलेंज सगळ्यात पहिले तर. चॅलेंज. हा चल, काय आहे? एक पहिले unboxing कर पूर्ण. एक मिनिट काढतीये. KFCचं हे चिकन, इट्स फिंगर लिकिंग गुड आहे. पॉप आहेत वाटतं, चिकन पॉप्स आहेत. नाही याच्यात, बाबा चिकन लेग पीस. चिकन लेग पीस. स्नूफी तू काय खाणार आहे बेटा? तू काय खाणार आहे? आपण AC लावू शकतो ना? हा, मग जरा एक 2 मिनिटं पॉज करूया आणि AC लावूया. पाठीमागे. हा कळलं मला. ऐश्वर्या ऐक ना, मी काय म्हणतो तुला, हे ॲक्च्युली काय माहिती आहे का, तुला मिनी मुकबॅंग करायचं आहे. आधी म्हटलं हॅपी रोज डे, तर रोज डेच्या दिवशी तुला काहीतरी वेगळं सरप्राईज देऊ. हा एक रोज, थँक्यू. हा रोज डे. हा रोज डे नाहीये, हा धक्का डे आहे माझ्यासाठी. हा स्नूफी, आय लव्ह यू, रोज डे. हे घे. होट पण रोज रोज सारखे झाले आमच्या स्नूफीचे. तिने माझी लिपस्टिक घेऊन लावली आणि ती खराब पण केली. आता दुसरं काय? तुला पण दिलं असेल तिने. दुसरं काय? पटकन काढ. रपर काढशील तर फायदा आहे. एक सेकंड थांब रे, याच्यावर लिहिलं नाहीये. अरे राईस बॉल असेल तो. अच्छा, हा राईस बॉल आहे. आणि त्या राईस बरोबर ते लेग पीस होतं. अच्छा, ओके. आता दुसरं काय? एक सेकंड. खूप मोठा आहे. 3 दिवस खाणार नाहीये मला वाटतं मी हे खाऊन झालं. पण आज खा. जरा नीट माणसामध्ये ठेवशील तर बरं होईल. ओके. सो हे काहीतरी आहे. लिहिलंय त्यावरती, वाच ना. हे चीजीला आहे वाटतं. बर्गर आहे तो. असा बर्गर. हा, वरती पण चिकन, खाली पण चिकन, असा बर्गर आहे तो. हा दुसरं काय? दुसरं आहे बघा आता काय काय झालंय. बर्गर, चिकन जिंगर चिकन बर्गर बाउल आहे. आणि राईस आहे हे आणि चिकन लेग पीस आहे. जिंगर चिकन बर्गर जिंगर बर्गर. आणि हा आहे चिकन. ये है पूरे महीने का खाना मेरे लिए. एवढं महिने का? एका दिवसात संपवशील तू. चल, लेट स्टार्ट. हे मुकबॅंग होणार आहे का नीट प्रॉपर? मला वाटत नाही तुला बघून तू एवढं खाशील. हे डिप्स भेटलेत, हे डिप्स ओपन कर. याच्यासोबत डॉक्टर ओटेकरचे टिप्स भेटले. ओटेकर आणि मी जरा थम्सअप आणतो. त्यात मला वाटतं स्नूफीसाठी फ्राईज आलेत की नाही आलेत? नाही आणले तू. मुकबॅंग व्हिडिओ चालू झालाय आता आपला. व्हिडिओ चालू झाला माझा. हा चल, स्टार्ट. किती फास्ट खाऊ शकते तू? लेट स्टार्ट. मेयोनीज नाही आले. पापीचा असा आवाज आला की मजा येते. ग्लास पण ठेवलाय तिकडे. सो इंकी पिंकी पॉंकी 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 पॉंकी. तसं किती पॉंकी करून तू आधी हेच खाणार होती, हे मला माहिती आहे.
कसा लागला तुला हा? म्हणजे तू याला सगळ्यांना रिव्ह्यू पण दे. आता हे खा तू, तर हे खा, राईस खा, हे खा, सगळं एक एक खाऊन मला सांग तुला कसं लागलं. छान होता. येते आता थोडा थंड झालाय, बट इट वर्क्स गुड. सो आता मी राईस घेतलाय. हे चिकनच आहे ना, मटन नाही ना याच्यात काय. मटण भेटत नाही KFC मध्ये. तर मित्रांनो, मला ऐश्वर्याला जॉईन करावं लागतंय, कारण तिने आधीच सांगितलं मला एवढं मॅच आणि जमणार नाही. आम्ही खूप अनप्रोफेशनल मुक बँगर आहोत. सुरुवात इकडनं केली आहे पहिल्या व्हिडिओपासून. तुम्हाला आवडला आणि तुम्ही शेअर केलं, सबस्क्रायबर वाढले, तर KFCला जाऊन अख्खा KFC खाऊन टाकू आम्ही. सो माय फेवरेट चिकन झिंगा बर्गर. टिश्यू बेटा, टिश्यू घेऊन ये. इसके साथ सिग्नेचर सॉस भी मिला हम लोगों को. म्हणजे नेहमी ना हे मुक बँकर लोकांचं आम्ही बघत असतो ना, आम्ही बघत असतो, तू नाही. कधी कधी तर नाही, कधी कधी असं वाटतं की खरंच एवढं खातात आणि एवढी चव लागते का. KFC चांगलं आहे, तसं वाईट नाही आहे. कधी कधी तर मुकबँगरचे व्हिडिओज लावून मी चक्क डाळभात सुद्धा खायला घेते आणि याला पण देते. ते काय खातात ते बघून. म्हणजे अजून करतो आम्ही की आम्ही सुद्धा तेच खातोय, पण आम्ही असलियतमध्ये डाळभात खातो. माय सॉस आहे. माया नाही. आपण खूप दिवसानंतर YouTube व्हिडिओ बनवतोय ना आता. मध्ये मला बरं नव्हतं, मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आणि त्याच्यामुळे मला बनवणार आहे आता स्नोपी म्हणून मध्ये मध्ये बघते. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओज बनवता येत नव्हत्या. मला वाटतं पेप्सी कमी. तो व्हिडिओज बनवता येत नव्हत्या, मला बोलता येत नव्हतं. खूप जास्त आहे हे. आमच्या दोघांसाठी चॅलेंज असेल तरी चालेल मला. काय तुला वाटतंय सगळं संपणार आहे. जेवढं जमेल तेवढा संपवण्याचा प्रयत्न कर. टायमिंग लावला असं तर मला वाटतंय 1 तास 2 तास. गेले ते फुल मेरी तरफ से. फ्लॉप झाला प्लॅन ॲक्च्युली. आणि मी एकटा शूट करणार होतो, नीट शूट पण नाही करता आलं, नीट खाता पण नाही आलं. 1,500-2 हजारचा मेनू फ्लॉप गेलाय. पण कम्पेअर टू मॅगी खूप चांगलं आहे. ओके आहे. मला तर खूप चांगलं वाटतं. क्योंकि ये पूरा ठंडा हो चुका है और इसका टेस्ट अभी इतना आ नहीं रहा है. बऱ्यापैकी येतो तरी. ऊपर से इसने फैन बंद करके रखा है, गर्मी हो रही है तो चक्कर देखो इसकी. तोंडाला पावडर नाही लावली मी म्हणून. तोंडाला पावडर पण नाही लावली आहे, शेविंग पण नाही केली आहे. तू असं का करतोयस? पण असं माझ्यासोबतच व्हिडिओ बनवताना असं घाणेरड्यासारखं तोंडाला पावडर पण नाही लावत, मी शेविंग पण व्हिडिओ नाही मध्ये करत. ना अनएक्सपेक्टेड होतं ना, मला कळलं की तेवढं संपवणार नाही, टाइमपास होईल. तू सॉस काढ ना. तुझा होतो दुसरं पण नाही काढलंयस तू. हेच आहे मेवनीज सॉस यार. कधीपासून विचारतो मेवनीज कुठे. हे बघ, तो डोंट जज मी कि मैंने ऐसे क्यों ओपन किया. सी यूजुअली मला फ्रेम मध्ये होऊ द्या. चीजें जैसी रहती है उन्हें वैसा दिखाना Actually मला जरूरी खाली होता है, बसायला काय नाही. यू नो. अँड आमच्याकडे माईक नसल्यामुळे मध्येच मला थोडं जोरात ओरडावं पण लागतंय. सर जर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये एकदम जास्त आवाज येत असेल तर त्यासाठी आय एम सो सॉरी. व्हिडिओमध्ये बरोबर मला सांग हे, आपण लग्नाच्या आधी किती वेळा जायचो रे, म्हणजे अनलिमिटेड टाईम, म्हणजे वीकली 4-5 वेळा तर आमचं फिक्स होतं. नॉट ओनली KFC बट जास्त मॅगी. मैगडी पहला प्रेफरेंस तो मेरा मैगडी रहता था क्योंकि मैगडी मेरा फेवरेट है. व्हाट आर यू डूइंग?
क्योंकि मैकडी मेरा फेवरेट है, मुझे मैकडी के बर्गर्स बहुत ज़्यादा पसंद है। ॲक्च्युली KFCचा जो राईस आहे ना, सिरियसली सांगतो की जो आपण सकाळी फोडणीचा भात करतो ना, तो याच्यापेक्षाही चांगला लागतो, खूप चांगला लागतो. काहीच नाही या राईसमध्ये. जर मी त्याला सांगेल तुला राईसला 10 ऑन हे दे, मार्क्स दे. 10 on 0 10 on 0 खायचं आहे. 10 on 0 में 0 आउट ऑफ 10. 0 आउट ऑफ 10. इसके लिए भी सेम, नॉट 0 आउट ऑफ 10. क्या बोलते हैं इसको? इट्स ॲक्च्युली 0 आउट ऑफ 10. नाही, बर्गर 7 किंवा हे जे चिकनचं जो होतं पूर्ण ते पण 8 पर्यंत चांगलं आहे. मला माहित नाही KFC वाले इंद्रायणी तांदूळ वापरतात का कुठला वापरतात, मला घाम येतो. तू झुट्टवरून एक पेप्सी मागव ना. अशी हिंमत नाही राहिली आता, मला खाऊनच झोप येते. एवढं मी खाल्लं. कसले मग बंधन करणार आहे आपण, अर्ध पण नाही झाला तर झोपायला लागली. म्हणून कंटिन्यू व्हिडिओ ठेवल्या बघा, कुठे खा थुकत बिकत काय नाही. अरे बघ हा सुपी म्हणून दाखवलं, डायरेक्ट खातोय बघा. सुपी प्लीज, तुम्ही मागे हो. तू नको दाखव तोंड, तो तोंड बघायला लोकांना इंटरेस्ट नाहीये. नाहीये ना तुम्हाला, इच्छा व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही बिलकुल. हे बघ हे बघ हे बघ हे बघ व्हिडिओ मध्ये हे बघ हे बघ हे बघ. आता मेवनीस कधीपासून मी ईश्वरला सांगतोय, आता मला मेवनीस भेटले. मी बघितलं नव्हतं त्यात मेवणी जाऊन. लेट मी चेक मेवनीस बरोबर हा कसा लागतो ते. गरमी होती एक मिनिट इथं बाजूला कर. सगळं दाढीला लागलं. KFC चे बर्गर जे आहेत, सॉरी बियर्ड मीट फूड्स. मला एवढं वाईट नाही वाटत आहे, ठीक आहे. शेवटी फास्ट फूड ते फास्ट फूड, पण ठीक आहे. हा स्पायसी सॉस आहे KFCचा. मला आधीच घाम आलाय. आणि आमची पोरगी बघ पेरी पेरी खाते. पेरी पेरी. तो रुमाल कुठे गेला माझा? आय डोंट नो. सुफी रुमाल कुठे बेटा? ये ना मला तो. आपण एक काम करूया, प्रतीकला फोन लावूया, त्याला सांगूया तू हे चिकन बकेट खायला फिनिश करायला ये लवकर घरी. प्रतीक, व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होणार आहे आणि शी मीन टू से की काय घरी उरला असेल तर ती तुला बोलवते. हो, बेसिकली प्रतीक माझा मित्र आहे, माझा क्राईम पार्टनर. आपण जरा फोन करूया. एक सेकंड. हॅलो. हॅलो. तुझा फोन स्पीकरला आहे. मी व्हिडिओ बनवते यूट्यूबचा, शूट करते आणि मी ना KFCचं बकेट मागवलेलं चिकनचं, जे की माझ्याकडून संपलेलं नाही आहे. तर मला असं म्हणायचं होतं की ती बकेट संपवायला तुला जॉईन करावं लागेल मला. कधी? आता आत्ता. आता ना, मग आता खाऊ शकतो तू. हां, मग किती वाजेपर्यंत येशील? काय? किती वाजेपर्यंत येशील तू घरी? कुठे? घरी येऊ? घरी बघू दे. बघू घे काय नसतं. नाही, आता टाकल्यावर कुठं व्हिडिओ काढते माझी? तू व्हिडिओ काढू नको, तू खा, फक्त संपवायला ये. टकला नाही दाखवणार तुझं, फक्त तोंड. तुझा टकला कव्हर करूया आपण. बघू दे. बघ. आता येते तेव्हा आम्ही याला. ये 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 चल ये, पेट्रोलचे पैसे देईल मी. पेट्रोलचं काय? गाडीच नाही. बघू दे करतो पण. बघ, तुझा कॉल सगळे ऐकणार आहेत, सोच समज के उत्तर दे. कोण ऐकणार आहे? यूट्यूब वाले ऑडियन्स माझे. हा. जास्त करून ठेव जरा. सावले कोण आहे? लवकर ये. आता कसं आहे? म्हणजे तुझं झालं की ये. काढून ठेव. हा? तुझं झालं की ये.
नशीब पेरी पेरी आणि पेरी पेरी सॉस नाही लावलं तुझ्या नाकाला मी. तू खरं सांगू का, 10 मिनिटं. ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवताना पहिल्यांदा मी एवढं चिकन खाल्लं असेल आजपर्यंत. ऐश्वर्याला पण विचारा. अंडर अंडा नंतर काय काय राहिलं ते पण दाखवलं. तिला काय बांधला. प्लीज प्लीज मी मागवतो. खा के सोने वाला फिलिंग आ रहा है एकदम. आज मला जायचं होतं मला ठाणे खरंच कळत फेस्टिवलला नाही. आणि तू हे सगळं आणून फ्लॉप केलंयस माझं. आता मी कशी जाऊ तिकडे. नको जाऊ, पण मला हेच कळत नाही ऍक्च्युअल मध्ये जे मुकबँगर आहेत ते कसं काय एवढं खाऊ शकतात. आणि ते खरंच खातात का काय करतात, फेकतात. मी खरंच काय फेकला नाही. एवढं कंटिन्यू व्हिडिओ चालू. कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे, कंटिन्यू आमची फालतूगिरी वाट चालू आहे लावते. आणि आमची पोरगी पागल करते आम्हाला. कंटिन्यू चालू आहे. खाना बघ जे आता जाईल ते डायरेक्ट बाहेर निघेल. तरी पण खाना वेस्ट नको. सॉरी. युट्यूबरला दाखव वेस्ट मनी बरोबर असतं. सो बेसिकली आम्ही ह्या सगळ्या मेनूमध्ये राईस जे मागवलेलं ते वेस्ट ऑफ मनी होतं. त्याला काही बाकी अर्थ चांगलं नव्हता. होतं. बाकी सगळं पण चांगलं होतं, बट मला काही एवढं आवडत नाही KFC, टू बी व्हेरी फ्रँक. KFC मध्ये राईस बनवतातच होतं. का पण सिरियसली कुठल्या पण लोकल रस्त्यावरची डाळ खिचडी ना याच्या 1000 पटीने बरी लागते. आपल्यासारखे आळशी जे असतात ना Shit. त्यांच्यासाठी ते पण ती डाळ खिचडी फोडणीचा भात 50 रुपये बनवला आणि गेला. हा राईस त्याचा 100-150च्या वरती ते विकतात आणि लोक खातात त्या चिकन बरोबर. डिस्गस्टिंग आहे. बघ केवढा राईस राहिलाय. इसके अंदर आइस भी आ गया. देख I can't. ये देख. हे आपल्या घरची बाटली. जास्त झालंय अनएक्सपेक्टेडली एवढं खाणं. मला माहिती नव्हतं एवढं खा के खावं. डाइजेस्ट कर लेगा ना ये सब. झोपणार नाही आता. सो मी मध्ये मध्ये मी हिंदी याच्यासाठी बोलते की काही ऑडियन्स माझ्या हिंदी सुद्धा आहेत. ते लोक सुद्धा बघतात, त्यांना कळत नाही मराठी. एक सो दोन हिंदी आहेत त्यांच्यासाठी आणि एक दोन मराठी आहेत असे. हां, आणि ते 1-2चे भरपूर व्हायला पाहिजेत म्हणून तुम्ही मदत करा. कोण नाही करत आहे. जर तुम्ही तुम्ही जी तरी कोणी करा. करत नाहीये, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. असंच तुम्हाला प्रेम जर हा वाटतं challenge यार. आवडला ना व्हॅलेंटाईन वीक चालू झालाय. तर नेक्स्ट प्यार दो, प्यार बढ़ाओ, नाही ते ठीक आहे. इज्जत दो इज्जत लो वो अलग बात आहे. इज्जत दो. हाँ, नेक्स्ट जो व्हिडिओ असेल ना तो पिझ्झा एक्सप्रेस किंवा मॅकडॉनल्ड अशी सगळे मोठे मोठे व्हरायटीमध्ये आणूया. लॉटमध्ये मोठे मोठे म्हणजे एवढे मोठे नाही मला ना असं वाटतं की आपण नेक्स्ट व्हिडिओ, आता गरमी पण येते, मला असं वाटतं आपण नेक्स्ट व्हिडिओ ना आईस्क्रीमवर काहीतरी करूया. म्हणजे काइंड ऑफ आईस्क्रीम से कुछ तो करेंगे हम लोग अँड मे बी व्हेरी सून. मला असं जेव्हा वाटतंय की ह्या व्हिडिओला भरपूर सारे व्ह्यूज येत आहेत आणि भरपूर लोकांनी प्रोत्साहन दिलंय व्हिडिओ, भरपूर किती येत आहे ना हे तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघून बघा. हो, ऍटलिस्ट हा जर टॉप मध्ये गेला व्हिडिओ बाकी व्हिडिओ पेक्षा एक व्ह्यूनी तरी बनव. एक व्ह्यूनी जरी. थेंबे थेंबे तळसाचे. थेंबे थेंबे वॉट? तळसाचे तडसाटे रिव्हर दिवार. फुल. सो फायनली दाखवतोयस का मी दाखवू? तू दाखव तरी चालेल मला. तू हँडवॉश करून ये. बापरे बकेट टाकी राहिली आहे. बकेट राहिली आहे, हा लेग पीस राहिला आहे. काहीच नाही घाललं. एक सेकंड. सो फ्रेंड्स, जे की मी तुम्हाला सांगितलेलं, मयुरेशने एवढ्या सगळ्या आयटम आणलेले, त्याच्यामधून फक्त आणि फक्त ही बकेट राहिलेली आहे. फक्त आणि फक्त 90% ती बकेटच होती. आपण नाही संपवू शकत हे सगळं. माहिती नाही ते लोक कसे संपवतात. आणि स्नूफी माझी खातीये. स्नूफी बघ काय खातीये. स्नूफी काय खाते हे? स्पायसी सॉस. स्नूफी स्पायसी सॉस खातीये. स्नूफी पॉटी होईल त्याच्यानी. स्नूफीला आता तिखट लागलंय, थोडं तिखट लागलंय तिला. बाई हवंय तुला? ओके, बाय कर, बाय कर. थँक्यूज दे. तर हे बघा हे मुकबँगर फ्लॉप बँगर अपने बस की बात नहीं है भाई. हळूहळू प्रयत्न कर. आपण
आपण या व्हिडिओचा पोरीला तिखट लागलं. मिनिट पाणी आण तिला पाणी आण. आपण या व्हिडिओची टॅगलाईन ठेवूया मूक बँगर नाही फ्लॉप बँगर. कशी हा. वाटते? एकदम वाईट एकदम वाईट तुझ्या व्हिडिओ सारखी. तिखट लागलंय तरी पण ती पोरगी खाते, कारण ती माझी पोरगी आहे. खाऊन खोकते. आता लास्ट पीस ऐश्वर्या खाऊन दाखव. नाही इट्स अ लास्ट. नो वन कॅन इट. हा पूर्ण आपण ठेवू शकतो बट इट्स नो वन. तू दाखव लोकांना, खाना वेस्ट करायचं नाही. एवढं तर खाऊ शकते. मग तू लाईक शेअर. दिसते का तुला? हो नाही, मग तू लाईक शेअर आणि सबस्क्राईब बोलू शकतेस. एवढं खायलाच लागेल तुला. नीट अशी ऍक्टिंग करून काय फायदा नाही. प्लीज, मी एवढं मागवलंय हक्काचे मेहनतीचे उधारीचे पैसे घेऊन. ऐश्वर्या प्लीज. झालं माझं. आणि अशा प्रकारे एक कोंबडीने जीव दिलेला वेस्ट केला. जेवढ्या पैशांमध्ये आलाय ना गाईस, तेवढ्या पैशांमध्ये मला वाटतं मी 2-3 कोंबड्या बनवून तिला हे दे. हे घे लवकर घे. स्नूफीचा ग्लास. हा जेवढ्या पैशामध्ये आलाय तेवढ्या पैशामध्ये. हे मला वेस्ट नाही करायचंय, मला बरं नाही वाटत आहे तर मी खाऊन घेतोय. हा बोल. पता नहीं कुछ अजीब सा टेस्ट आ रहा है मुंह में, क्योंकि मी तर खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी हे. अचानक भयानक मागवणं. चल रे यार, मत कुछ भी बता. मी खाल्लं पूर्ण. नहीं पूर्ण खाल्लंय मी. नाही. नो. हा फोडणीचा भात आहे. याच्यापेक्षा चांगली माझी कांबली मावशी फोडणीचा भात बनवते. जर चुकत माकत तिला हा डब्बा उद्या सकाळपर्यंत दिसला तर ती बोलेल काय ताई पैसे वेस्ट करता. हा तिचा टोन असा असेल का तरी. सीरियसली मीन्स क्या कह के इन लोगों ने ये बॉक्स बनाया है. थोडंसं एकदम थोडं म्हटलं एवढं नाही. अजीब टेस्ट आ रहा है. स्मृती नको दे. ओव्हरऑल KFC रेटिंग काय तुझी? हे बाय चिकन आहे. ओव्हरऑल KFC रेटिंग काय होती खरं सांग. ओव्हरऑल KFC रेटिंग म्हणजे काय मी सांगू का? 6 out of 10 बोलतो. 6 out of 10. हे मी शेअर करणार. 6 out of 10. म्हणजे याने तुला त्यांना कळेल की म्हणजे तू 10 पैकी 6. कुठल्या शाळेत असते. 6 पैकी 10 ग. 10 पैकी 6. 6 पैकी 10 नहीं, 6 पैकी 10 कैसे हो सकता? चल सांग लाइक शेयर. पर सो गाइस फाइनली हम लोग का वीडियो खत्म हो गया है और इसी तरह के नए वीडियोस देखने के लिए एंटरटेन होते रहने के लिए आपको हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना है, लाइक करना है, शेयर करना है और बहुत सारा प्यार भी देना है. घंटा भी लव यू दबाना है. ऑल. घंटा भी दबाना बाय. है. और हाँ वो घंटा भी बजा देना. बेल आइकन. बेल आइकन. बाय. बाय.